Hi friends, let's start numerical of chapter work and energy. The first numerical is an electric pump has 2 kilowatt power. How much water will the pump lift every minute to height of 10 meter? Pump has 2 kilo power. Lift every minute of height 10 मीटर. ओके, इथे काय सांगितलंय, हा इलेक्ट्रिक पंपची पॉवर किती आहे, 2 किलोवॅट. ओके, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू हाईट ऑफ 10 मीटर. मीन्स तो पंप प्रत्येक मिनिटाला किती पाणी 10 मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल. ओके, सो यहाँ पे क्या दिया है, व्हाट इज गिवन, see here, power is 2 kilowatt, time is 1 minute, height is 10 meter. So 2 kilowatt is equal to 2 into kilowatt means 1000 watt, so is equal to 2000 watt. 1 minute is equal to 60 second meter. Go see here, we know that work done is equal to force into displacement. Work done is equal to force into displacement, and power is equal to W upon T. Power is equal to W upon T. So W is equal to F into S upon T, but F is equal to ma into S upon T, but here acceleration is g and S means displacement is h, so mgh upon T. So P is equal to mgh upon T. So here P is equal to mgh upon T. So m is equal to, फाइंड क्या करना है, फाइंड काय करायचे ते m. So m is equal to P into T pt upon g into h. See here, T यहाँ पे गया, इंटू हो गया, AGH यहाँ पे तो डिवाइड हो गए. ओके, तो m इज इक्वल टू P इंटू T अपॉन G इंटू H. सो P इज इक्वल टू 2000, T इज इक्वल टू 60 अपॉन G इज इक्वल टू 9.8, H इज इक्वल टू 10. सो नेक्स्ट 2000 into 60, 9.8 into 10 is 98, 2 3s are 20, 49. So we get 2000 into 30 upon 49, 2 3s are 6, 1 2 3 4, 40, 1 2 3 40 upon 49. So 60,000 divided by 49. 60,000 divided by 49. So we get 49 upon 60. So divide करके देखो कितना आता है, 1004.5. Therefore m is equal to 1245 kg. सो देयरफॉर कितना मिल गया हम लोग को, m इज इक्वल टू 1224.5 kg. सी हियर m इज इक्वल टू 1224.5. सी हियर
यहाँ पे आंसर कितना आएगा 1224.48. सो नियरली अबाउट 1224.5. 8 कैंसिल किया तो ये कितना हो जाएगा 5. ओके, ये 8 क्या है मोर देन 5, तो एक नंबर बढ़ जाएगा एक. सो 4 + 1 इज 5, तो 5 हो गया. सो आंसर इज 1224.5. Second, if a 1200 watt electric iron is used daily for 30 minutes, how much total electricity is consumed in month of April? कळलंय? जर 1200 वॅट ची एक इस्त्री प्रत्येक दिवसाला 30 मिनिटाकरता वापरली जात असेल, किती वापरतो आपण 30 मिनिटाकरता वापरली जात असेल, तर एप्रिल महिन्यामध्ये एकूण वापरलेली वीज काढा. तर एप्रिलमध्ये एकूण वीज किती वापरली जाईल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो या ठिकाणी व्हॉट इज गिवन, पी पॉवर इज इक्वल टू 1200 watt and time per day is equal to 30 minutes. Time per day is 30 minutes. So number of days, सो नंबर ऑफ डेज इन एप्रिल, एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर 30 असतात. ओके, नंबर ऑफ डेज 30. सो टोटल टाइम इज इक्वल टू 30 into 30 minutes. 30 into 30 minutes. 30 means number of days in April month. And प्रत्येक दिवशी किती वापरतोय आपण 30 minutes. So 30 into 30, 1 minute means what? 60 second. इथे आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केलंय. सो 30 days, 30 minutes and 1 minute is equal to 60 second. ये टोटल टाइम हो गया. टोटल टाइम इज इक्वल टू 30 into 30 into 60 second. So next to find energy consumed. Energy consumed. We know that W is equal to P into T, power into time. So power is 1200 watt and time is 30 into 30 into 60. आंसर किस में आएगा? जूल में आएगा. वर्क कितना मिल गया हम लोग को? वर्क इज इक्वल टू 1200 into 30 into 30 into 60 joules. So we know that 1 unit is equal to 1 kilowatt hour. 1 kilowatt hour, and 1 kilowatt hour is equal to 3.6 is equal to 10 raised to 6 joule. 3.6 into 10 raised to 6 जूल. आपण जर मीटरवरती बघितलं, आपण जर लाईटचं जे बिल येतं त्यावरती युनिट्स मध्ये आपली एनर्जी कंझ्युम मध्ये येते. 180 च्या आसपास तुमचं जरी मीटर बिल बघितलं, लाईटचं बिल बघितलं, तर त्यावरती युनिट्स असतात. तर एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? 3.6 into 10 raised to 6 जूल. ओके, मग आपल्याला काय काढायचं आहे, तर त्या महिन्यामध्ये वापरलेली वीज काढा. किती युनिट वीज वापरले आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. एनर्जी कंझ्युम मीन्स टोटल इलेक्ट्रिसिटी इज
ही एनर्जी आपण कशामध्ये काढले? जूलमध्ये फाइंड केले. ही वर्क डन कशामध्ये फाइंड केले? जूलमध्ये. तेच आपल्याला कशामध्ये फाइंड करायचं आहे? युनिट्समध्ये फाइंड करायचं आहे. जे आपले लाईट बिल येतं त्यामध्ये ही लाईट कशामध्ये दिली जाते? युनिट्समध्ये दिली जाते. तर आपल्याला माहिती आहे 1 युनिट इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. सो याने आपण काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. सो 3.6 इंटू 10⁶ जूल. सो 1200 इंटू 30 इंटू 30 इंटू 60 अपॉन 3.6 कितने जीरो है? 6. सो 1 2 3 4 5 6. तो 0 0 0 0 0 0 0 0 0 0. So we get 12 into 3 into 3 into 6. Next 3.6 into 10 is 36. So 12 ones are 12, 3s are 3 ones are 3 ones are. So we get 3 into 8 18. So total energy कितना मिल गया? Therefore total electricity consumed, total electricity is equal to 18 युनिट्स. तुम्ही सेकंड मेथडने करू शकता. जर पॉवर 1200चं तुम्ही किलोवॅटमध्ये केलात तर किती येईल? याला 1000 ने डिवाइड केला आन्सर येईल पॉवर इज इक्वल टू 1.2 किलोवॅट. 1.2 किलोवॅट. हा टाइम आहे. प्रत्येक दिवसात टाइम किती आहे? 30 मिनिट्स. ह्या हॉवरमध्ये कन्वर्ट करा. 16 डिवाइड म्हणजे 1/2 म्हणजे अर्धा. ओके, हाफ. टोटल दिवस किती आहेत? 30 दिवस आपण किती फक्त हाफ आवर्स इलेक्ट्रिसिटी यूज करतो. म्हणजे किती आले ते? 15 आवर्स. सो टाइम किती आला? 15 आवर्स. सो पॉवर इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू W इंटू T. सो 1.2 power is 1.2 and time is 15. So 1.2 into 15 is 18. वही आंसर आता है. ओके, यहाँ पे अलग मेथड्स है, ये तो डिफरंट मेथड्स है. ओके, हे दोन्ही आन्सर एक आहे. इथे काय केलं आपण? पॉवर वॅटचं किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलंय. ओके, इथे टाइम किती आहे? प्रत्येक दिवसाचा टाइम 30 मिनिट्स. म्हणजेच प्रत्येक दिवसाचा टाइम किती आहे? 30 मिनिट्स मीन हाफ एन आवर्स. ओके, हा हाफ एन आवर्स मध्ये आपण कन्वर्ट केला. ओके, टोटल दिवस किती आहेत? 30. प्रत्येक दिवसाला आपण किती यूज करतोय? हाफ एन आवर्स. म्हणजेच एक टोटल महिन्याचे किती वापरले आपण आवर्स? 15 आवर्स वापरले. हा झाला टाइम, टोटल टाइम. ओके, सो W इज इक्वल टू P इंटू T. P इज 1.2 and T किती आहे? T इज 15. आन्सर इज 18. ओके, सो नेक्स्ट, if the energy of a ball falling from height of 10 meters is reduced by 40%, how high will it rebound? काय सांगितलंय? 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताना 40% नी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उचळी घेईल? See here what is given here. Initial height h1 is equal to 10 meters. फाइंड काय करायचं आहे? फायनल हाईट, दॅट इज h2. See here, हा चेंडू इथे. ओके, इथून इथे हा जमिनीवर काय? इथून इथे जमिनीवर आदळला. ही हाईट किती आहे? 10 मीटर. इथे हा आदळल्यानंतर पुन्हा तो बाउन्स होईल. ओके, म्हणजे रिबाउंड होईल. रिबाउंड झाल्यानंतर तो किती हाईट पर्यंत जाईल? ही h2 आपल्याला फाइंड करायचे. कळलं? बॉल जमिनीवर पडला का होणार? तो बाउन्स होणार. सो तो रिबाउंड झाल्यानंतर हे रिबाउंड हाईट आपल्याला फाइंड करायची आहे.
So initial energy is equal to mgh1 mg, this is h1, this is h2, mg h1. So m into g, h1 is 10. New energy, that is final energy, is equal to 40 height reduced by 40%. म्हणजे एनर्जी काय होणार, हाईट रिड्यूस बाय 40%. सो 100% minus 40% is 60%. So new energy is equal to 60% of initial energy. 60% of the initial energy. So 60% means what? 60 upon 100. m initial energy mg into 10, mg into 10. See here, new energy mgh2, initial energy mgh1, new energy म्हणून इथून इथे जायला बॉल, हा इथून बॉल इथपर्यंत गेलाय या ठिकाणीपर्यंत, हाईट h2. सो एनर्जी इज mgh बिकॉज पोटेन्शियल एनर्जी, mg इज वॉट, पोटेन्शियल p. हा बॉल इथे आहे म्हणजे यामध्ये असणारी एनर्जी, असलेली एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, हाईट इज h1, सो एनर्जी इज mgh1. सो न्यू एनर्जी mgh2 इज इक्वल टू 60%. 60% कसं, 100 minus 40% is 60%. So 60% into initial energy. Initial energy is mg into 10. This is g. So 0, 0, 0, 0 get cancel. M get cancel. G cancel. So H2 is equal to 6. So H2 is equal to 6 meter. See fourth, the velocity of a car increases from 54 km per hour to 72 km per hour. How much is work done if the mass of car is 1500 kg? Okay, so here what is given, mass of car is equal to m is equal to 1500 kg. Okay, initial velocity, that is u is equal to initial velocity 54 km per hour. 54 km per hour. आपण याला कन्वर्ट करूया मीटर पर सेकंड. सो 54, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, आपण काय करतो, आर इंटू सेकंड, आर इंटू सेकंड म्हणजे एका तासाचे आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करतोय. एक तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट, आणि एका मिनिटाचे किती सेकंड, 60 सेकंड. सो 60 इंटू 60 सेकंड. okay. So 0, 0, 0, 0, 54 into 10 upon 6 into 6. 6 ones are 6 nines are 54. 3 twos are 3 threes are 2 ones are 2 fives are. So answer is 3 into 5, 15 meter per second. 15 meter per second. Final velocity, देखो फाइनल, इनिशियल 54 इनिशियल, फाइनल इज 72 किलोमीटर पर आवर. आर
is equal to 70 kilometer means what? 1000 meter. 1 hour is equal to 60 into 60 second. So 0 0 0 0, 6 ones are 6 ones are 6 twos are 6 ones are 6 twos are 2 into 10 20 meter per second. So final velocity is 20 meter per second. So to find, हम लोग को क्या फाइंड करना है? वर्क डन to increase velocity. Find work done. So work done is equal to work done find करायचे. So work done to increase energy is equal to change in kinetic energy. Change in kinetic energy. So change in kinetic energy is equal to final kinetic energy minus initial kinetic energy. We know that kinetic energy is equal to half mv square. Half mv square. Half m, here initial velocity is u, so half mu square. Half m is common, so in bracket v square minus u square. Again half m is 1500. M is equal to 1500 minus v is 20 square, u is 15 square, so is equal to half into 400 minus 225, so we get into 400 minus 225 is equal to 175. So डिवाइड कर दो, कितना आएगा 750 इंटू 175. सो मल्टीप्लाई कर दो, मल्टीप्लीकेशन कितना आता है 131,250 and unit is joule. So work done is equal to 131,250 joule. We applied a force of 10 Newton and move a book 30 centimeter in direction of the force. How much was the work done by Ravi? रवीने एका पुस्तकाला किती फोर्स लावलाय 10 न्यूटन. त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले. विस्थापन किती आहे? विस्थापन मीन्स डिस्प्लेसमेंट झाले. डिस्प्लेसमेंट इज 30 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रवीने किती वर्कडन केले. ओके, रवीने केलेल्या वर्कडन किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. So how much was the work done by Ravi? So here what is given? F is given 10 Newton. So here displacement 30 centimeter. So convert into meter. So we know that 100 centimeter is equal to 1 meter. So 30 divided by 100 meter 0 0. So answer is 0.3 meter. So S is equal to 0.3 meter. So work done, work is equal to force into displacement. Force is 10, displacement is 0.3. Answer is 10 into 0.3 is 3. Work is equal to 3 joule. Work is equal to 3 joule. Understood?